भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कितीही वाईट वेळ आली असेल तरीही मराठी कथा कठीण काळात आनंदी राहण्याची श्रीकृष्णाची शिकवण. एक कथा. एका गावात गोपाल नावाचा एक तरुण राहत होता. तो श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त होता. परंतु एका वर्षी त्याच्या आयुष्याला मोठे संकट आले. निसर्गाच्या लहरीमुळे त्याच्या शेतातील सर्व पीक वाया गेले, कर्ज वाढले आणि काही दिवसांतच त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. तो निराश झाला आणि एका साधू महात्म्याकडे गेला. त्याने आपली व्यथा सांगितली, माझे सर्व काही हरवले, आता आनंदाने कसे जगावे? महात्म्याने हसून सांगितले, गोपाल, तुला श्रीकृष्णाची गोष्ट माहिती आहे का? एकदा दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारले होते की या जगात सर्वात चांगली गोष्ट कोणती? श्रीकृष्णाने उत्तर दिले, आनंदाने राहणे. त्यावर दुर्योधन म्हणाला, मग सर्वात वाईट गोष्ट कोणती? श्रीकृष्णाने उत्तर दिले, दुःख खात राहणे. या उत्तराने दुर्योधन गोंधळला, पण कृष्ण पुढे म्हणाले, जीवनात संकटे येणारच, पण जो आपल्या मनाला वश करून प्रत्येक परिस्थितीत समाधान मानतो, तोच खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतो. दुहेरी अवतरण चिन्ह. गोपालाला समजले की परिस्थिती काहीही असो, मनाचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याने त्याच्या परिस्थितीचा सामना करण्याचा निर्धार केला. हळूहळू त्याच्या कष्टांना यश मिळाले आणि त्याचे आयुष्य पूर्वपदावर आले. तात्पर्य. श्रीकृष्ण शिकवतात की कितीही कठीण काळ असो, जर आपण मनाने आनंदी राहिलो, सकारात्मक विचार केला, तर परिस्थिती नक्कीच बदलेल. संकटे येणारच, पण त्यांच्याकडे एका संधीसारखे पाहिले तर त्यातून नवीन मार्ग नक्कीच मिळतो. सुखी मन हेच जीवनातील खरे वैभव आहे.